आम्ही एका ठिकाणी विचारलं, त्यांच्याकडे सुरमई फ्रेश होती पण त्यांच्याकडे प्रॉन्स नव्हते. दिसायला तर क्रिस्पी आहेत, थोडे ड्राय दिसत आहेत. दुसरी आहे ना. सुरमईचा पीस बघा तुम्ही किती मोठा आहे, विचार करा. मागचा विकेट वाटली आहे भाई आम्हाला वाटलं इकडचंच पडतंय का चुडत. आता आम्ही तुम्हाला घेऊन जातो एका अनोख्या ॲडव्हेंचरला. ऋतुराज बघा मित्रांनो, तोंडात पाणी केलं माझ्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आपण आज आलो आहोत वेंगुर्ल्याला आणि आपला प्लॅन आहे कायाकिंग करायचा आणि सुरमई थाई खायचा. आज आपल्यावर कोण आहे बघा, शेवटी 3.5 जो 3 आहे, तिसरा स्तंभ, तो आज हजर झालेला आहे आपल्याकडे. पुणेरी पलटण थेट पुण्याहून आलेला आहे खास कायाकिंग करायला आणि सुरमई खायला. सुरमई मला भूक लागली. आता वाजले दुपारचे किती वाजले? 12 12-21 झालेत. या टाइमला आम्ही सुरमई तोडवा, अर्धा तास सुरमई तोडवू आणि मग कायाकिंग करू. जरा ऊन कमी होऊ दे, नाही तर कसं संध्याकाळच्या वेळी करूया. हां, संध्याकाळी तुम्हाला आम्ही दाखवू, POV दाखवू आमचं कसं काय. आपण आता भर दुपारच्या उन्हात आलो आहोत कवणे बीचवरती. आणि काय दुपार वाटतच नाही, पण मला तर फील नाही होत आहे. 10-11 वाला. हां, 10-11 वाला वाटतं. 12 वाटतच नाही. एकदम असं थोडं थंड माहोल तर आहे. हा बीच मस्तपैकी लाटा येत आहेत. फुल व्ह्यू बघा, एकदम ग्रीनरी एकदम गोवा फील देतो. आणि इकडे तुम्ही बसून चिल करू शकता. असं टच करायचा प्रयत्न करत आमचे फॅन दिसत आहेत, ते आम्हाला बघून आले. तुम्ही पण जर आलात या दिशेने तर आम्ही रिकमेंड करतोय तुम्ही पण या बीचवर या नक्कीच. आणि कायाकिंगचा पण एक अनुभव घ्या, कसा असतो तो आम्ही तुम्हाला दाखवूच. एक फुल पॅकेज आहे. तुम्ही बीच फिरू शकता, तुम्ही हॉटेलमध्ये जेवू शकता आणि संध्याकाळी तुम्ही मस्तपैकी जिरवण्यासाठी कायाकिंग करू शकता. परफेक्ट, एकदम बेस्ट इटर्नरी तुम्हाला. आणि तुम्हाला याच प्लेसमध्ये सगळे अवेलेबल आहे. आणि आम्ही पण आज मल्टिपल ऑप्शन्स आहेत, एकच कायाक नाही आहे, मल्टिपल ऑप्शन्स. आपला प्लॅन होता विशाखा हॉटेलला जायचा, पण अनफॉर्च्युनेटली ते बंद होतं. तर आम्ही दुसरे हॉटेल शोधत एक आबाज ओशन व्ह्यू करून आहे वेंगुर्ल्यातच, तर आम्ही तिकडे आलोय. आता आम्ही ते जाऊन बघतो तिकडे काय. अजून तेही कन्फर्म नाही, ऑप्शन खूप आहे. आणि ते असलं चालू तरी आमचे मिजाज एवढे मोठे, आम्हाला फ्रेश लागतं. आमचा फ्रेश आणि मेनू ठरलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला सुरमई आणि प्रॉन्स नसले तर आम्ही तिकडनं बाहेर. आम्ही एका हॉटेलमध्ये जाऊ, आम्ही दुसरीकडे जायला तयार आहोत, भले इथे आता 1:30 वाजताय, ठीक आहे. आणि भूक खूप लागली आहे, पाण्यावर आहोत सध्या. आम्ही एका ठिकाणी विचारलं, त्यांच्याकडे सुरमई फ्रेश होती पण त्यांच्याकडे प्रॉन्स नव्हते आणि होते ते पण फ्रेश नव्हते. मग आम्ही तिकडनं नाही बोलू लागलो. त्या बिचारा काकांना नाही बोलायचं मन नव्हतं, पण काका चांगले होते. काका सांग ते बोलले आम्हाला, त्याने आम्हाला कन्व्हिन्स केलं, पण आम्ही कन्व्हिन्स नव्हतो. पण आमचे जिभेला लय चुसले. मिजाजी. थोड्या वेळापूर्वी जो बघितलं तुम्ही जागा, ती ही आहे मला समोर दिसते. ते जे कायाकिंगचे जे छोटे छोटे हे लागले आहेत तंबू, तिथून आम्ही इथे आलोय इथे. आणि हे त्या किनाऱ्याचं दुसरं टोक आहे. आता आम्ही काय केलंय, आम्ही तिकडनं फक्त काय होतं आबाज ओशन व्ह्यू हॉटेलचा फक्त मॅप लावला आणि आम्हाला 230 मीटर दाखवत होतं, पण आम्ही एकदम राऊंड फिरून आलोय आणि आम्हाला यायचं तिकडून इकडे. जवळजवळ आम्ही 6 ते 7 किलोमीटर फिरून आलोय. तर ते आम्ही नाही केलं असतं तर आम्हाला एवढं फक्त आहे ना, आणि एवढं आम्ही मगाशी इथे उभं राहून डिसाईड केलं की जेवायचं आहे आणि काय खायचंय. तिकडून आम्ही आणि मगाचपासून मी म्हणतोय आम्ही कोंढऱ्याला इकडे आलो तिकडे आले, पण आमचं रिअलायझेशन खूप लेट झालं की आम्ही खवण्यामध्ये जाऊत फक्त एका किनाऱ्यावर दुसऱ्या किनाऱ्यावर. आम्हाला मानसिक हे बघा, हे जे आहे ते होमस्टे जे आम्ही शोधत तिकडून इकडे आलो. डिसाईड केलं जायचं आतमध्ये. हॉटेल कृष्णाजी नावाचं एक हॉटेल आपल्याला दिसतंय इथे, पण जायची वाट बघा. आमचं अजून काही ठरलं नाही. हॉटेलला आपल्याला भेटलंय बघा. हे हॉटेल आहे जिकडे आम्ही ऍक्च्युली समोरच्या साईडला होतो, बघू शकता तिकडे दिसतंय. तिकडनं इथे येऊ शकलो. तिथे बघा कायाकिंगची दुनिया. त्या लोकांच्या बागा आहेत. एकदा बस आपलं जेवण होऊ दे, जेवण झाल्यानंतर आपण जिरवायची व्यवस्था करू. दिसायला तर क्रिस्पी आहेत, थोडे ड्राय दिसत आहेत.
फ्रेश आहे कांदा पण हा पण दिसत आहेत. आपण एकदा ट्राय करू मग आपण बघू. ऋतुराज एक घे बघूया ट्राय कर. टेस्ट कशी आहे? दुसरी आहे दुसरी आहे ना? बघा दुसरी आहे. असा काही दिसतो. खाऊन बघूया. माझी वारी, आता माझी वारी. क्रिस्पी आणि कुरकुरीत. क्वालिटी आहे. भाष्य चव तर आहे. वेल सजवलेली सुरमईचा पीस बघा तुम्ही किती मोठा आहे, विचार करा. हे आमचं एक्सपेक्टेशन. आम्ही इथे येण्याची काय काय थोड्या असा म्हणजे आम्ही म्हणतो की एवढ्या वेळात असणार पण आम्ही आता तुकडा पापलेट- बघितला तर भाईचा आम्ही बघितलं होतं. हो बांगडा छोटो आहे पण ठीक हा बांगडा. ठीक आहे तेवढं. तुला टेस्ट करून बघ पुन्हा एकदा. ऋतुराज एक बाईट घे ना. सुरमई तरी टेस्ट करून सांग आता. तिथं तुका नुसती खाऊन बघ. चपाती सोबत मग चपातीच्या बरोबर नाही नुसती घे नुसती. फ्रेश आहे. साईज पेक्षा मला आता चव आवडली. आता ही माझी थाळी बाकी आहे फक्त. नाही ठेव मी ना आता बांगडा मागवलेला ना. नाही बांगडो फ्राय मागवले. त्यांनी उचलून धर. चिरा खाऊन दाखव. पहिला मी हा घालतो. एकदम गरम आणि क्रिस्पी कुरकुरीत आहेत. आपण पण खाऊन बघूया. नाईस. आता सुरमईचा काय चिरा कसा होता जेव्हा? एक नंबर. कायाकिंग करायला इथे यायचं कृष्णाजी बेस्ट. ओके तर अशा प्रकारे आपण एका छोट्याशा हॉलसाठी आलोय कोंडुरा बीचला. कायाकिंगच्या पूर्वी जस्ट जे जेवलेलो आहे ते जिरवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आमचा, जेणेकरून कायाकिंग हेवी होतं का म्हणे. काय चिराग? पोट भरल्यामुळे एकदम दमायला जाते. एकदम मानेपर्यंत जेवलोय, मानेपर्यंत. आता हा एक नाही मस्त व्ह्यू आहे आपल्याला. इथे बसणार आम्ही, फुले टेकवणार आणि मजा घेणार आहोत सुंदर अशा व्ह्यूची. काय पाहिजे अजून एखाद्याला? सुख आहे सुख. बरोबर ना ऋतुराज? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? पिंडी काय पुण्य असतं जिथे. तेव्हा कसे अशी जी सोन्याची चादर घातल्यासारखी वाटते बघा. हा, इकडे घर असलेल्या लोकांना ऋतुराज कुठे पाहायचं? मागचा विकेट वाटली आहे धारण पडलो. नाही आम्हाला वाटलं इकडचंच पडतंय काय चुडत. काय नाही झावळी. काय नाही असं माडाची झावळी. त्याला आम्ही आमच्या भाषेत मोठ्या मोठ्या चुडा माडांच्या बागेत छोट्या छोट्या असे झावळं पडतच असतात. चालून जाऊ. चालून जातं, काय विषय नाही. आम्ही जरा एन्जॉय करतो आणि डायरेक्ट काय घेतला भेटतो. बघा ह्या रेस मध्ये आपल्याला उतरायचं आहे. पुढचे 1 ते 1.5 तास आपण. आणि तुम्हाला वाटत असेल एवढ्यातच तुम्ही काय हा, करणार? तर एवढं नाही. खरी मजा इथून आम्ही पुढे तुम्हाला आहे. दाखवणार आहोत काय आहे इकडे. इकडे का आलो? एक नंबर एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला पण POV दिसत असेल आय होप. आपले 2 खेळाडू जे आहेत ते बरोबर जाऊन मैदानाच्या मध्ये जाऊन उभे राहिले आहेत. मस्त वाटतंय बघा. संध्याकाळची वेळ आहे, 5 वाजलेत सॉरी. आणि आपण जातोय एका नव्या ॲडव्हेंचरच्या दिशेने. भाई तुम्ही गर्दी बघू शकता, काय खतरनाक गर्दी आहे. आणि ही गर्दी काय करतात? ही जुळण का लागली आहे तुमच्या? जुळण का लागली आहे? आता आम्ही तुम्हाला घेऊन जातो एका अनोख्या ॲडव्हेंचरला. तुम्हाला दाखवतो आता. इथे मँग्रोव्ह जे आहे, मँग्रोव्ह केव्ज जे बोलतात, मँग्रोव्ह, तो विषय इकडे आहे.
हो भाई, इकडे ऑलरेडी गर्दी आहे. भाई भाई बाण हमला अचानक हुआ था. हो भाई, काय वाटतंय, खतरनाक वाटतंय. विषय भारी आहे बघा. भाई साहब, भाई काय मस्त एक्सपिरियन्स होता. याहूनही अजून गोष्टी आहेत खूप, ज्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहे पुढे जाऊन. इथे आमचे 2 गडी कसे पुढे चालतायत बघा, एकदम चिल मोडमध्ये. खतरनाक रे ऋतुराज, काय मजा येते ना. ऋतुराज बघा मित्रांनो, तोंडात पाणी गेलं माझ्या. चप्पू मारता मारता तोंडात पाणी जाईल. ॲडजस्टेबल गोष्टी आहेत. इकडे अभि अचानक काहीतरी त्याला दिशाहीन गेंदबाजी चालली आहे त्याची. काय झालं अभि? दिशाहीन गेंदबाजी काय होते? इकडे ऋतुराज मस्तपैकी जंगलातची मजा घेत मजा येते. ऋतुराज बरं वाटते, जरा एक्सरसाइज होते ना. चुंबन होणार आहे आपलं, चुंबन होणार आहे. टायटॅनिक. इकडे मस्तपैकी ना छोटंसं स्टोर आहे. जर आपल्याकडे कॅश असती ना तर नक्कीच तिकडे काहीतरी घेता आलं असतं, पण आम्ही गरीब आहोत, कॅश नाही आमच्याकडे. हो, पिट स्टॉप. पण पैसे नाहीत कोणाकडे आपल्याकडे. नसतं लगा त्याची. जीपे आहे काय काकी? असा आई गुगल पे हा कसा? 3 द्या. आधी पे करते, बघते होता काय. हा, नाही तरी पण बघताय. नाही झालं तर कॅश नाही म्हणा. हा, झाला. प्लॅस्टिकचे ग्लास आहेत ना? हा, प्लॅस्टिकचे ग्लास. तर आम्ही मस्तपैकी लिंबू सरबत घेऊन एनर्जेटिक होणार आहोत. आणि इकडनं चुमंतर. एक नंबर. भाष्य विषय चव आहे. ओ भाई, काय डेंजर मॅटर हा. अरे चल रे, बिंदास ये. ओ भाई, खतरनाक. भाई साहब, काय खतरनाक. उरे. भाई, माझी गाडी क्रॅश झाली आहे. मी धाड नाही येते पाठी येते, मी जातो. साडे भाई, आपण कुठून आलेलो कायच नाही समजत आहे. हा, इकडनं आलेलो. मेण. हा, बरं वाटलं, जरा मजा येईल ना अभि. ऋतुराज बघा आमचा आज जोश घेऊन आलाय. ऋतुराजची जी सुरमई खाल्ली आहे, हा, त्या सुरमईचा सगळा धूर बाहेर काढतोय. बाई खतरनाक. पार्किंग बघा आमची. ते माहिती आहे ना, पोलीस असे लपून असतात. असा रोड असतो, पोलीस लपून असतात. कोण फास्ट गेलं की त्यांच्या मागे लगेच सुटतात. तसे आपण इकडे लपून राहिलं. कोण ओव्हर स्पीडिंग करत असेल, आपण लगेच त्याचे भाई मी झाईत गेलो. कसले बघा आपण राहिलोय. आपण हे आहे, पोलीस स्क्वॉड आहे. पोलीस स्क्वॉड आहे. हा, होय चिकटवून राह. तू पकडून ठेव बोट. मेरा देश.
पोलिसांकडे जाऊन ठोकलं, पोलिसांना जेवण ठोकलं. वल्लव रे नकबा ओ वल्लव रे रामा, वल्लव रे नकबा ओ वल्लव रे नामा. आम्ही डोलकर 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 दर्याचा राजा, जात पाण्यामध्ये बंदरान करतो ये जा. आम्ही डोलकर 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 दर्याचा राजा. भाई काय व्ह्यू येतोय बघा समोरून. भाई आता बघा टो करण्याची पॉवर बघा, कसलं टो करत नव्हतं बघा याला. आता याला ठो करतो मी. दोरी सुटली तर सांग फक्त. भाई साहब टो सर्विस टो सर्विस टो सर्विस टो सर्विस. पण तुमची मस्ती काय होती इथपर्यंत आल्यानंतर? मला वाटलं तुम्ही इकडे रिटर्न येणार, की तुम्ही तिकडे मारायला गेला. सनसेटचा शॉट घ्यायला गेलो. मेन ते काय तिला दमलो ना मी, दमलो ना मी. समजत नाही तुला, समजत नाही. पुढच्या टाइमला पार्टनर घेऊन ये आणि मारा. हा चबा तुला आम्हाला टो सर्व्हिस द्यावी लागली. टो सर्व्हिसचे आम्ही चार्जेस वेगळे घेतो. कसा होता एक्सपिरियन्स? व्हेरी गुड. एकटा गेल्यामुळे थकायला झालं. एक नंबर एक नंबर. आलात तर खवण्याला नक्की कायाकिंग करा, केलंच पाहिजे सगळ्यांनी. आणि हा व्ह्यू बघा, आमचा पण एक नंबर. आणि आता व्ह्यू बघा, आणि हा व्ह्यू बघा तुम्ही. सनसेट बघा काय खतरनाक वाटतोय. लाल गोळा दिसतोय ना, लाल गोळा. आम्ही परफेक्ट टाइमला बॅक टू पवेलियन चाललोय. तर आपलं कायाकिंग करून झालेलं आहे आणि आता आपण करतोय परतीचा प्रवास. कायाकिंगचा एक्सपिरियन्स तर आम्ही तुम्हाला सांगितलं एक नंबरच होता. कधी आलात तर तुम्ही पण करा. आता आम्ही निघतोय आमच्या घरच्या दिशेने. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुमच्या इंथुझियास्ट मित्रांसोबत शेअर करा, त्यांनाही हा एक्सपिरियन्स दाखवा की कायाकिंग कसं केलं जातं आपल्या कोकणात. तर एवढंच आहे आपल्याकडे, अजून काय बोलायला काय नाही. झालं सगळे जिरली आज आमची. आजचा दिवस पण आता छान गेला. छान गेला दिवस. 6:30-7 वाजलेत आणि आजचा दिवस ऑलमोस्ट संपलाय. परफेक्ट सुरमई मिळाली आम्हाला, गोल गोल मोठी मोठी चविष्ट. तो दिवसाचा मेन हायलाइट होती ती. मेन हायलाइट होती. कोंडुरा बीच वरती आम्ही चिल केलं मस्त. इथे येऊन काय इथे आम्ही कोकम सरबत पण पिले. कोकम सरबत पण पिलं ते. बोटीत बसून ना, बोटीत बसून आम्ही कोकण सरबत पिलाय. एवढंच या व्हिडिओसाठी. धन्यवाद. दी एंड.